आज आपल्याला बेसन भेंडी करायची आहे। चला बेसन भेंडी कशी करायची ते पाहूया। चिरून घेतलेली आहे ते आपल्याला थोडीशी कढईत भाजायला टाकायची आहे। गॅस मी फास्ट केलेला आहे। भेंडी भाजण्यासाठी तेल वापरायचं आहे। आपल्याला साहित्य लागणार आहे बेसन पीठ। ते लागणार आहे बेसन पीठ। मी एक मोठ्या चमच्याने एक मोठा चमचा बेसन पीठ घेतलेला आहे। थोडंसं धना पावडर, ह्या चमच्याने लहान चमचा एक धनपूड घेतलेले आहे। हाफ चमचा जिरेपूड, एक चमचा लसूण आपल्याला चेचून घ्यायचा आहे। आपल्याला थोडंसं हिंग वापरायचं आहे। थोडंसं हळदपूड। आता आपल्याला यामध्ये पाणी मिक्स करायचं आहे। आपल्याला पाणी मिक्स करायचं आहे। थोडंसं पातळ करायचं, जास्ती काही पातळ करायचं नाही आहे आपल्याला। हे सगळं मीठ चटणी सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आपल्याला। जिरंपूड धनपूड सगळं घातलेलं आहे मी यामध्ये, हिंग हे अशा प्रकारे मी मिक्स केलेलं आहे। आता हे आपल्याला भेंडीमध्ये वाटायचं। आपली भेंडी थोडीफार भाजत आलेली आहे। अशा प्रकारे आपल्याला ही भेंडी भाजलेली आहे। आता हे आपल्याला मिश्रण केलेलं हे भेंडीमध्ये घालायचं आहे। आपल्याला ही आता भेंडी भाजत राहायचं आहे। एक 10 ते 15 मिनिटं आपल्याला हे असं हलवत राहायचं आहे। बघा हे 10 मिनिटं आपल्याला हलवल्यानंतर अशा प्रकारे झालेले आहे। आता आपल्याला ह्याच्यावरती एक झाकण ठेवून एक 5 मिनिटं उपलायची भेंडी, जरा शिजायला पाहिजे। त्यासाठी आपल्याला ह्याच्यावर झाकण ठेवून झाकून ठेवायचे गॅस मंद आचेवर करून। कशी तयार झालेली आहे ती 5 मिनिटं झालेले आहेत। बघा अशा प्रकारे आपली भेंडी तयार झालेली आहे। थोडीशी वरून आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे। तुम्हाला शेंगदाण्याचं कूट जर पाहिजे असेल तेही तुम्ही घालू शकता याच्यावरती। बघा अशा प्रकारे आपली भेंडी तयार झालेली आहे। आपल्याला आता भेंडी तयार झालेली आहे, यावरती थोडासा लिंबू पिळायचा आपल्याला। मी हा एवढा लिंबू घेतलेला आहे, थोडासाच पिळायचा आहे। तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही पिळा, नको असेल तर पिळू नका, असं ऑप्शनलसाठी लिंबू आहे। तुम्हीही ट्राय करू। बेसन भेंडी तयार झालेली आहे। तुम्ही नक्की सांगा ट्राय करून कशी झालेली आहे आपली भेंडी ते। लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा।